संध्याकाळी जेव्हा गप्पा गोष्टी करत बसले त्यावेळेला मुक्ताबाई म्हणाल्या की काका तुम्ही आमची सगळ्यांची मडके तपासा, कुणाचं मडकं कच्चं कुणाचं पक्कं. कारण गोरोबा काकांना तेवढा अधिकार होता. ते जुनाट पुरुष होते, ते सगळ्यात मोठे वडीलधारी जुनाट पुरुष म्हणजे अनुभवी पुरुष होते, अनुभवाने ते जुनाट होते. तर मग ते त्यांना अधिकार होता. मग गोरोबा काकांनी ते त्यांचं थापटणं घेतलं आणि प्रत्येकाच्या डोक्यावर आपटलं ते एकेकाच्या सगळ्यांनी सहन केलं, कोणी आवाज काढला नाही. परंतु नामदेव महाराजांच्या डोक्यावर जेव्हा आपटलं तेव्हा ते जोरात ओरडले आणि चिडले. तेव्हा मग गोरोबा काका म्हणाले हे मडकं कच्चं आहे. त्यांनी गोरोबा काकांनी आपल्या अनुभवाच्या थापटण्याने सांगितलं की हे मडकं कच्चं आहे. त्यावेळी गोरोबा काकांनी त्यांना सांगितले की तुला गुरु करण्याची गरज आहे, गुरुकडून आणखी ज्ञान प्राप्त करून घेण्याची गरज आहे. तर अवघ्या कारणाने विसोबा खेचर हे महात्मे राहतात, त्यांच्याकडे तू जा आणि त्यांना गुरु त्याप्रमाणे. परंतु त्यावेळेला नामदेव महाराज खूप चिडलेले होते, ते लगेच गेले नाही. ते पंढरपूरला गेल्यानंतर पुन्हा पांडुरंगाने त्यांना सांगितलं की ते बरोबर आहे आणि तू गुरु कर. तेव्हा मग त्याने ते मनावर घेतलं आणि नंतरची ती गोष्ट आपल्याला माहिती आहे. नामदेव महाराज ते नैवेद्य करून ठेवलेला असतो आणि पोळ्या असं ठेवलेलं असतं आणि कुत्रे येतात ते घेऊन जातात. तर नामदेव महाराज त्याच्या पाठीमागं पळत जातात, अरे तुपाची वाटी घेऊन पळत, अरे थांब तूप तर लावून दे. ते गेल्यानंतर मग पांडुरंग तू मला कसं ओळखलंस? तर ते म्हणतात विसोबाने सांगितलं चराचरात असं ते त्यांचं ते हे संतांची परीक्षा गोरोबा काकांनी केली. तेव्हापासून त्यांना संत परीक्षा संत पाठी असं म्हटलं जातं. आणि हे सगळ्यांच्यापेक्षा मोठे वडीलधारी जुनाट पुरुष सगळे त्यांना सन्मान देत आणि परीक्षा गोरोबा. अशा प्रकारची ही गोष्ट. तर आता मला अपेक्षित होतं की जरा तरी काही तरुण मंडळी असते. मला वाटतं की आपण जरा ग्रुपवर कुठल्या कुठल्या टाकलं असताना तर थोडंसं म्हणजे अलीकडं संत साहित्य कमी वाचलं जातं असं मला वाटतं. जर लोकांना आता ह्या वेळेला ह्या अशा परिस्थितीत तरी गरज आहे जरा हे असं ऐकण्याची. मग गोरोबा काकांनी सांगितलं की नामदेव महाराज क्रोधावर नियंत्रण आणि मान अपमान अहंकार हे सगळं सोडलं तरच तुझं विठ्ठलाशी अद्वैत होईल. नाहीतर हे सगळं घेऊन तू खरा भक्त लाडका हे काही. तेव्हा ते त्यांना